नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडीतील प्रांत कार्यालय येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ भिवंडी तालुका ओबीसी लक्षणीय आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले। या प्रसंगी उपस्थित विश्वजी थळे, रुपेशजी म्हात्रे, रमेशजी मुकादम, नलिनी चौधरी, नंदिनी चौधरी, शोभाताई म्हात्रे व सोरे, दिलीप, यशवंतजी सोरे, दिलीपजी नाईक, विशुभाऊ म्हात्रे, विरंजी चोरगे, सोन्या पाटील, भगवान ठाकूर व सूत्रसंचालन करणारे मनोहर तरे, विजय भांबरे, ओम मुकादम, तानाजी मोरे, मनोज गुळवी व इतर ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आले। आज या जातीमध्ये येऊ पाहता आणि त्यामुळे ओबीसी हा बाजूला जाण्याची शक्यता। मराठा समाजात 30 ते 35% प्रशासनामध्ये आहे, 80% राजकारणामध्ये आहे आणि धंद्यामध्ये देखील तेवढंच आहे। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये जर मराठा समाजाला तर येथील ओबीसी समाजाला ज्या काही थोड्याफार जागा मिळतात त्याही जागा मिळणार नाही, शासकीय जागा मिळणार नाही आणि निवडणुकीमध्ये 27% ज्या राखीव जागा आहेत त्याच्या देखील मराठा समाज जर समाविष्ट झाला तर त्या ठिकाणी ओबीसीला आखून देण्याचा प्रकार आणि ओबीसीकडे असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या काही जागा आहेत। मग MMRDच्या माध्यमातून, MIDCच्या माध्यमातून किंवा आता MSRD नवीन काढलेल्या आहे त्या माध्यमातून त्या भरवण्याचा प्रयत्न शासनाने झालेला आणि ओबीसीला संरक्षण देण्याच्या ऐवजी तेथील जागा जमिनी आपल्या ताब्यात घेऊ त्या धनदांडक्याला देण्याचा प्रकार झालेला आहे आणि त्याला कुठेतरी विरोध करण्याचा मध्यंतरी स्वातंत्र्य मिळून लागलेल्या जवळजवळ 78 वर्ष होत आलेली आहे आणि असं असताना या गावठाणाचा विस्तार झालेला आहे। म्हणजे गाव होतं आणि त्या गावचा विस्तार झाला दर 10 वर्षांनी गावचा विस्तार होणं गरजेचं होतं, परंतु शासनाने आतापर्यंत गावठाणा विस्तार केला आणि गावठाणाच्या आजूबाजूच्या जागा MMRDमध्ये टाकल्या आणि त्या रिझर्वेशनमध्ये टाकल्या येथील लोकांना विकेंद्रीकरण करण्याचा डाव शासनाचा आणि याला कुठेतरी विरोध करण्यासाठी आता आपण तसंच कल्याण महापालिकेच्या हद्दीमध्ये जी 27 गावं आहेत त्या 27 गावांना घ्यायच्या, शेतकऱ्यांना कायदे टाकून घ्यायच्या आणि त्या श्रीमंतांना द्यायचं ही अशी भांडवलशाही लोकशाही चालली आणि या भांडवलशाही लोकशाहीला आता आपण लोक म्हणून रस्त्यावर येणं गरजेचं। आपण रस्त्यावर येऊन जर संघर्ष केला नाही तर आपल्याला तिथं जावं लागतं। मंत्री मोठे झालेले करोडो रुपये कमवतात आणि एक मताला 5-5 आणि 10,000 रुपये देतात, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी आणि 27% राखीव जागांना आपल्याला सर्व ग्रामपंचायत सदस्य होते हे जर आले आणि याने जर करोडो रुपये वाटले तर तुम्ही काय करू शकता? प्रशासनामध्ये त्यांची माणसं आहेत, कलेक्टर त्यांचे आहेत, प्रांत त्यांचे आहेत, तहसीलदार त्यांचे आहेत, पोलीस आयुक्त त्यांचे आहेत आणि यामुळे आपला बहुतेक समाज भरकटला जाणार आहे। या ठिकाणी दौलत द्यायला आणि मरण देण्याची परवानगी देतात आणि आमचे राजकीय नेते घाबरलेले आहेत। आमचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, पुढे मराठा समाजाला तिकीट देईल का नाही त्याची म्हणून त्यांना आपल्या समस्या व्यक्त करण्याला सदनामध्ये काढायला भीती वाटते आणि त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो। आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? आपल्या समस्या सोडवण्यासाठी। हे लोकप्रतिनिधी जर वरिष्ठांच्या दबावाला घाबरून पळत असतील तर त्यांचं काय काम आहे? कसले लोकप्रतिनिधी? बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हा आणि संघर्ष करापुढे लोकशाही आहे आणि घटना निर्माण केली, त्यांना अनेक पैशाचे आमिष दिले होते, ते बदले नाही आणि असं असताना त्यांनी जी घटना दिलेली आहे या घटनेमध्ये बदल करण्याचा देखील आता प्रयत्न चालला आहे। गेल्या 11 वर्षापासून आपण बघतो आपण कुठे आता थोडेफार लोक गावात लागत समाजाला एकजूट करण्याचं काम करा सगळ्यांनी। सोन्या पाटील साहेब भगवान ठाकूर सगळ्यांच पण आपण समाजाला जागा करण्याचा, कारण ओबीसीमध्ये किती प्रकारचे समाज आहेत त्या समाजालाच माहिती नाही की आम्ही ओबीसीमध्ये आहोत।
ती ओबीसी समाजाची फक्त आहे. आपण जर मराठा समाजाचा विचार केला तर सर्व कारखाने त्यांच्याच मालकीचे, कॉलेज विद्यालय सर्व त्यांच्याच मालकीचे. ज्यांना गरज नाही अशा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे सरकार करत आहे. ते त्यांनी करू नये अशी प्रामाणिकपणे मी सरकारला विनंती करतो. परंतु त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा असेल तर आपण एवढ्या कमी संख्येने जमून चालणार नाही, तर आपण फार मोठ्या संख्येने जमलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण सर्वांनी ज्यांनी उपस्थिती दाखवले त्यांचे मी आभार मानतो आणि सांगतो जय हिंद. तुम्ही टाकाल का तुम्ही आम्हाला? मग जर मराठा समाज दबाव टाकत असेल तर मागास न ठरताना सुद्धा तुम्ही त्याला ओबीसी मध्ये का टाकता? याचा अर्थ ज्यावेळी एखादा प्रगत समाज एखादा मागास समाजामध्ये टाकत असतो तो आरक्षण संपवण्याचा डाव असतो. हे तुम्ही माझ्या ओबीसी मागवलं लक्षात. जे महाराष्ट्रव्यापी आंदोलन चालते तर प्रत्येक तालुक्यामध्ये ते आंदोलन आहे. मराठा जाती ओबीसी संवर्गात समावेश करू नये. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. ओबीसी मुलांना व्यावसायिक नंतर परत घ्या.